बरोबर आहे का? सॉरी मी उलट्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले का? माय मिस्टेक. सो हिअर इट इज 1/2 येते ना, ते आले का नाही कुणाचं? सगळ्यांनी चुका केल्यात. सो दिस इज V1/V2. करेक्ट. सो आन्सर इज गोइंग टू बी राईट. आलं का सगळ्यांचं? 5.6 इज द आन्सर. काय केलं मी सांगतो इथं, लक्ष द्या इकडं, ज्यांचं कन्फ्युजन झालंय. या केसमध्ये काय केलेलं आहे की मासचं सांगितलं, मास हे अर्थचं सांगितलंय, राईट. सो अर्थचं मास काय? 8 टाइम्स दॅट प्लॅनेट. बरोबर, अर्थचं मास सांगितलं, प्लॅनेटचं नाही सांगितलं की अर्थच्या 8 टाइम्स आहे म्हणून. बरोबर. सो तुम्ही आता V1 आणि V2 कन्सिडर काय करता याच्यामध्ये, म्हणून मी तुम्ही स्वॅप केलं पहिल्या टर्म्स. ज्या पहिल्यांदा टर्म्स आपण टाकल्या होत्या त्यामध्ये V1 आता इथं काय आहे? अर्थचं आहे आणि हे प्लॅनेटचं आहे. समजते का? सो अर्थ हा V1 आहे आपल्याकडे केसमध्ये. सो 1 सबस्क्रिप्ट जे वापरलेला आहे दॅट गिव्ज अस अर्थ व्हॅल्यूज, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि 2 जे आहेत ते प्लॅनेट आहे, त्याच्याबद्दलची चर्चा चाललेली आहे, राईट. आणि याच्या कम्पॅरिझन सांगितलंय म्हणून ते 1:2, राईट. आपलं विचारलाय V2, प्लॅनेटचं वेलोसिटी विचारलेली आहे. क्लिअर आहे? सो आन्सर इज 5.6. इथं 1/2 येणार आहे अँड दिस इज V1/2 इज V2. हे कॅल्क्युलेशन्स आहेत. सो 11.2चा हाफ होणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट वन, थिओरेटिकल वन. सो असर्शन अँड रिझन टाइप क्वेश्चन. लक्ष द्या. सो पहिले असर्शन स्टेटमेंट आहे, द कायनेटिक एनर्जी नीडेड टू प्रोजेक्ट अ बॉडी ऑफ मास m फ्रॉम अर्थ सरफेस टू इन्फिनिटी इज हाफ ऑफ mgr. ओके, कायनेटिक एनर्जी विचारली. हाफ ऑफ mv² मध्ये v ची व्हॅल्यू जी आहे कुठं इन्फिनिटीला पाठवण्यासाठी एस्केप व्हेलॉसिटी टाकावी लागेल आपल्याला, राईट. व्हॉट आय एम टॉकिंग इज कायनेटिक एनर्जी जी आहे याच्यामध्ये हाफ ऑफ mve टाकला पाहिजे आपल्याला. बरोबर, तर ते इन्फिनिटीला जाऊ शकतं. हे कॅल्क्युलेशन आहे. तो फॉर्म्युला कॅल्क्युलेट करून हा येतो का चेक करायचा. तर असर्शन इज करेक्ट, राईट. सेकंड स्टेटमेंट, मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉडी इज 0 व्हेन इट इज प्रोजेक्टेड टू इन्फिनिटी. नाउ दिस इज फॅक्ट. बरोबर आहे, हे आपण स्लाइडमध्ये पण बघितलेलं आहे की पोटेन्शियल एनर्जी इन्फिनिटीला जर तुम्ही कॅल्क्युलेट केली तर ती किती असते, राईट. सो रिझन तर 100% बरोबर आहे. असर्शन चेक करूया. सो व्ही ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा, आत्ताच काढलेली आहे आपण. व्ही ची व्हॅल्यू m GR च्या भाषेमध्ये 2GR असते, राईट. सो स्क्वेअर केला 2GR राहिला. व्ही ची व्हॅल्यू सगळ्यांनी फॉर्म्युला आठवा. अंडर आता जो यूज केला तो √GM/r आणि दुसरा फॉर्म्युला काय √GR 2GR. बरोबर, ती व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केली, स्क्वेअर केली, 2GR आला, राईट. सो कॅल्क्युलेशन नुसार के ची व्हॅल्यू जी आहे ती mgr इतकी असली पाहिजे. त्यांनी किती दिले? हाफ दिले. शक्य आहे का हे? सो असर्शन इज इनकरेक्ट. सो कुठला ऑप्शन येणार आहे? Assertion is incorrect, reason is correct, right. R is false but A is false but R is true. So that's your answer. Next one, 4th April, evening shift. So an object is kept at rest at a distance of 3r above the Earth's surface of Earth's radius is r. The minimum speed with which it must be projected so that it does not return to Earth is. आता कुठून प्रोजेक्ट करायचं आहे? केप्ट ॲट रेस्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 3r अबव अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या वर ते ठेवलेलं आहे. सो ही अर्थ सरफेस असेल तर इथून वर किती ठेवले? ते 3r इतकं ठेवलेलं आहे, राईट. आता मला हे तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. द मिनिमम स्पीड विथ विच इट मस्ट बी प्रोजेक्टेड सो दॅट इट डज नॉट रिटर्न टू अर्थ. कुठली व्हेलॉसिटी वापरायची आहे, कुठलं स्पीड काढायचं आहे, काय चेंज करायचं आहे त्याच्यामध्ये? एस्केप व्हेलॉसिटी वापरायची आहे. बरं, एस्केप व्हेलॉसिटी फॉर्म्युल्यामध्ये सरफेसवर असेल तर आपण कॅपिटल आर वापरतो, आपण कुठेही वर असलो तर स्मॉल आर वापरणार आहे, राईट. करा सबस्टिट्यूट व्हॅल्यूज. आन्सर सांगा मला. करेक्ट. चेक करा. व्हीच्या फॉर्म्युल्यामध्ये जे फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर फक्त स्मॉल आर विल. स्मॉल आर म्हणजेच r प्लस h. ची व्हॅल्यू 3r दिलेली आहे तुम्हाला. कळते का? सो जसं मी म्हटलं होतं की सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला ते फॉर्म्युले कळत जातील, कुठले फॉर्म्युले रिपिटेशनमध्ये आहेत, कुठले प्रपोर्शनिटी बेस्ड फॉर्म्युले चालले आहेत.
प्रॉब्लेम इंटरप्रिटेशन महत्त्वाचं आहे. जे मी इंटरप्रिट करून सांगितलं तुम्हाला ते कळालं की तुम्हाला पुढचं कळतंय मग कुठलं वापरायचं फॉर्म्युला. सो इंटरप्रिटेशनकडे लक्ष द्या. ओके, नेक्स्ट वन. The acceleration due to gravity on the surface of Earth is small g. If the diameter of Earth reduces to half of its original value, mass remains constant. The acceleration due to gravity on the surface of Earth would be. फालतू प्रश्न आहे, फुलटॉस दिलेला आहे. स्मॉल जी चा फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. कशाचं रिलेशन दिलंय तुम्हाला, फक्त रेडियस चेंज केलेलं, डायमीटर चेंज केला म्हणजे रेडियस चेंज केलाय. राईट, ज्या प्रोपोर्शनमध्ये डायमीटर चेंज होतो ऑफकोर्स त्याच प्रोपोर्शनमध्ये रेडियस चेंज होते. राईट, ज्यावेळेला प्रोपोर्शनलची गोष्ट आपण बोलतो त्यावेळेला ते हाफ बीफ लक्षात ठेवायचं नाहीये. प्रोपोर्शनलिटी d/2 होते, r/2 होते. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सेकंड केस, मास तर तुम्हाला कॉन्स्टंट दिलेला आहे. राईट, सो जीचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, स्मॉल जी इज इक्वल टू व्हॉट, gm अपॉन r². करा सबस्टिट्यूट आणि g2 ची व्हॅल्यू सांगा. सो g2 अपॉन g1 इज इक्वल टू r1² डिवायडेड बाय r2². r2 किती सांगितलाय, राइट, हाफ ऑफ इट्स ओरिजिनल वैल्यू. करेक्ट. सो g2 इज 4g1. बघा असले फालतू प्रश्न. ज्या आता महत्वाचं तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगायची झाले सगळ्यांना सॉल्व. ओव्हरऑल मध्ये तुम्हाला 2 पॅटर्न लक्षात आले असतील आतापर्यंत, 3 रादर. एक आहे तुमचा ॲसर्शन रिझन टाईपमध्ये जो थिओरिटिकल पार्ट आहे. जर तुमचं थिओरिटिकल स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला लगेच आन्सर कळतं आहे कोण करेक्ट आहे कोण इनकरेक्ट आहे. बरोबर. दुसरा पार्ट आहे जो आपण पहिलाच क्वेश्चन घेतो, मुद्दा म्हणतो पहिला क्वेश्चन घेतला होता, कॅल्क्युलेटिव्ह आहे, प्रचंड कॅल्क्युलेशन. तो पण तुम्हाला 4च मार्क देणार आहे. हा पण तुम्हाला, राईट. सो स्ट्रॅटेजी काय आहे की तुम्हाला हे प्रश्न आयडेंटिफाय करता आले पाहिजे की जे इझिली तुम्हाला मार्क देऊन जातात. जो तुमचा पहिला रन असणार आहे की पहिल्या रनमध्ये ज्यावेळेला तुम्ही जेईचा क्वेश्चन पेपर बघताय त्यावेळेला तुम्हाला हे दिसतं की हा प्रोपोर्शनलिटी क्वेश्चन आहे, इथं फॉर्म्युलेचं किंवा हे असं g1/g2 v1/v2 हे केलं की इथं सॉल्व्ह होणार आहे. स्ट्रेट क्वेश्चन्स आहेत, प्रोपोर्शनलिटी टाकायची आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, डायरेक्ट आन्सर आहे तुम्हाला. एकदम लिस्ट कॅल्क्युलेशन. राईट, हे पहिले टार्गेट असले पाहिजे. दुसरे टार्गेट तुमचे जे थिओरिटिकल क्वेश्चन्स आहेत, जे तुमच्या नुसतं कॉन्सेप्ट माहीत असल्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत, ते तुमचे दुसरे असले पाहिजेत. आणि तिसरे, तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न सॉल्व्ह होतो. पहिला प्रश्न सगळ्यांना कळणार आहे की स्पियर आहे, त्यातनं छोटा स्पियर काढला आहे, ठीक आहे, मोठ्या स्पियरचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, छोट्या स्पियरचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्शन, देन रेशो. विनाकारण कॅल्क्युलेशन लेंदी केलेलं आहे, होणार आहे सॉल्व्ह. बरोबर. परंतु जर तुम्ही पहिल्या स्ट्रेचला जर त्या प्रश्नामध्ये वेळ घालवला म्हणजे तिथं ह्यूज चान्स आहेत की तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होणार की अरे एवढं कॅल्क्युलेशन करून. कारण ज्यावेळेला कॅल्क्युलेशन जास्त आहे त्यावेळेला एररचे चान्सेस पण जास्त आहेत. राईट. सो आय वुड सजेस्ट की ज्यावेळेला तुम्हाला ग्रॅव्हिटेशनचे क्वेश्चन समोर येणार आहेत तुम्ही पहिल्यांदा टार्गेट करा प्रोपोर्शनलिटी बेस्ड क्वेश्चन, आणि डेफिनेटली तुम्हाला येणार आहेत प्रोपोर्शनलिटी बेस्ड क्वेश्चन्स. जर तुम्ही मला विचाराल 3 पैकी किती प्रोपोर्शनलिटी बेस्ड क्वेश्चन्स किंवा 4 पैकी जर येतात, ऑप्शन सहित जर कन्सिडर केलं, जर 4 क्वेश्चन कन्सिडर केले तर 3 प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला प्रोपोर्शनलिटी बेस्ड आयदर आहेत किंवा थिओरिटिकल आहेत. एकच प्रश्न जो तुम्हाला पडणार आहे तुमच्या क्वेश्चन्समध्ये की जो तुमचा वेळ काढणार आहे, जो स्पीड ब्रेकर क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, नुसता वेळ काढायचं काम आहे त्याचं. कळलं का? सॉल्व्ह होत नाही असं नाही, सॉल्व्ह तर होणार, पण तो घेणार 5 मिनिटं 6 मिनिटं. मग त्यामध्ये तुमचा गेलेला वेळ जो आहे तो तुम्हाला भरून काढायचा. बरोबर. तसं न करता आधी तुम्ही फास्ट क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि त्याला शेवटला ठेवा, राहिलेल्या वेळेमध्ये त्याला बघू. जसं मी सांगितलं तो सुद्धा 4च मार्क आहे, हा सुद्धा 4च मार्क आहे. कळतंय? ओके. त्यानंतर नेक्स्ट शिफ्ट 1 29th जंप. At what distance above and below Earth's surface of the Earth a body will have same weight? अच्छा, इथं थोडंसं कट झालं. At what distance above and below Earth's surface body will have same weight? सेम वेट म्हणजे काय? तुमचा GH आणि GD हा इक्वल असला पाहिजे. वेटमध्ये मास तर चेंज होत नाही कधीच. बरोबर आहे. मास तुम्ही अर्थवर राहा, मूनवर जावा, अजून कुठेही जावा, स्पेसमध्ये गेला तरी मास चेंज होत नाही. चेंज काय होतं? वेट चेंज होतं. वेट का चेंज होतं? m/g, जी चेंज होतो. बरोबर. सो आता इथे यांनी विचारलंय काय की अबॉव अँड बिलो, म्हणजे तुम्हाला इक्वेट काय करायचं तर GD, G ॲट डेप्थ D अँड G ॲट हाईट H हे इक्वेट करायचंय. अनदर स्पीड ब्रेकर क्वेश्चन आता इथं. राईट. तुम्हाला माहिती आहे एका साईडला स्क्वेअर आहे आणि एका साईडला लिनियर रिलेशन आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, नका कोणी सॉल्व्ह करू, इकडे लक्ष द्या. सो दिस इज G टाइम्स 1 मायनस D/R इज इक्वल टू 1 अपॉन G अपॉन 1 प्लस H/R ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन्स आहेत आता.
आता याच्यामध्ये जी तर ऑब्व्हियसली इट विल कॅन्सल आउट. आपल्याला रिलेशन काय विचारलंय की हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती असणार हे रिलेशन विचारलंय. बरोबर. सो कुठल्या डिस्टन्सला कुठल्या हाईटला डी आणि एच मधलं रिलेशन म्हणजे ह्या डिस्टन्सला आपण काहीतरी एक्स मानूयात. सेम डिस्टन्स घ्यायचं आहे बरोबर. एक तर ह्याला डीला एक्स माना किंवा दोनला एक्स मानूयात आपण. चला सो लेट अस रिनेम इट ॲज ह्याला पण एक्स मानूयात. सो दिस इज 1 - x अपॉन आर. हे डिस्टन्स सेम असलं पाहिजे ना वरचं आणि खालचं. सो इज इक्वल टू 1/1 + x/r ब्रॅकेट स्क्वेअर. बघा कॅल्क्युलेशन आता नुसतं मॅथमॅटिक्स काही नाही नुसतं स्ट्रेच केलं आहे स्क्वेअर करायचा. आता ह्याच्यामध्ये काय करूया त्या प्रोपोर्शनिटीला x/r ला आपण काहीतरी मानूयात. लेट अस से इट ॲज अ कॅपिटल X सो दॅट इट विल सिम्प्लिफाय. सो याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन काय आहे 1 - X मल्टिप्लाइड बाय 1 + x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये जाणार आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर काढायचे आहेत आणि त्यानंतर सॉल्व होणार आहे. दिसते आता हे लेंदी आहे बरोबर. हे आयडेंटिफाय आधीच झालं पाहिजे ज्यावेळेला क्वेश्चनला स्टार्ट करतात. ज्यावेळेला मी हे लिहिलं त्यावेळेस मी म्हटलं तुम्हाला की हे लेंदी क्वेश्चन आहे. हे तुम्हाला पण कळायला पाहिजे की हा लेंदी क्वेश्चन आहे. कळते का. सो बघूया सॉल्व करूया त्याच्यामध्ये. सो 1 - x मल्टिप्लाइड बाय लेट अस ओपन दिस ब्रॅकेट x² इज इक्वल टू 1. इनसाइड मल्टिप्लिकेशन 1 + 2x + x² मायनस x मायनस 2x² मायनस x³ इज इक्वल टू 1. 1 ला 1 कॅन्सल. इथं काय होणार आहे सिम्प्लिफिकेशन अजून सगळ्याचे साईन पण चेंज होऊ शकतात. आता आपण 2x आहे इथं -x आहे. सो दिस इज x this is x², this is -2x², so this is -x² and -x³ is equal to 0. 1 तर कॅन्सल झाला आहे बरोबर. सगळ्यामधून x काढा जाऊ दे पलीकडे. x ची व्हॅल्यू 0 पहिली व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 0 आली. सो सगळ्यातून x काढला पलीकडे गेला सगळ्यांचे मायनस साईन फिरवले मी. सो दिस इज x³ + x² मायनस x सॉरी तर हे एक x घालवला आहे ना x² x आणि इथे येणार आहे 1 बरोबर आहे का. चेक करा x गेला बरोबर आहे राईट. सो x² + x - 1. आता ह्याचं काय करायचं फॅक्टर पडायचं. फॅक्टर तोंडी पडतात का अजिबात पडत नाही. -b ± √b² - 4ac / twice of a राईट. सो इथं काय काय व्हॅल्यूज आहेत चेक करा. म्हणून म्हटलं प्युअर मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स आहेत काही. सो दिस इज 1 b ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू -1 बरोबर. आपल्या फॉर्म्युलानुसार फॅक्टर्स काय असणार त्याचे तर फॅक्टर्स -b ± √b² - 4ac / twice of a. सबस्टिट्यूट ऑल द व्हॅल्यूज. आता तुम्हाला इथंच आन्सर कळतात. तुम्हाला मी फार बेसिक पासून सांगतो. सो b ची व्हॅल्यू आहे 1 √b². 1 मायनसचा प्लस होणार आहे कारण c मायनस आहे बरोबर. सो 4 काय येणार आहे फक्त 4 येणार आहे +4 येणार आहे. सो √5 येतोय. सो 1 + √5 राईट सॉरी 1 + मायनस आहे इथं. सो दिस इज -1 ± √5 / 2 कळते का. सो हे आले तुमचे फॅक्टर्स बरोबर. फॅक्टर आल्यानंतर तुम्हाला फक्त मल्टिप्लाय कशाने करायचं आहे कारण हा जो x मांडलेला आहे तुम्ही हा स्मॉल x म्हणजे काय तुमचा तो जो d/r मांडलेला आहे तो रेशो आहे आणि d ची व्हॅल्यू सो r न मल्टिप्लाय होणार आहे फक्त राईट. सो r न मल्टिप्लाय केलेला आन्सर शोधा याच्यामध्ये टिक करा पुढे चला. काय आन्सर आहे कळतंय का. कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन क्लिअर आहे सगळ्यांना. Next one. A planet takes 200 days to complete one revolution around the sun. If the distance of the planet from the sun is reduced to 1/4 of original distance, how many days will it take to complete one revolution? काय आलंय हळूहळू वाचू का सावकाश वाचू का. बर. A planet takes 200 days to complete one revolution around the sun. T ची व्हॅल्यू दिलेली आहे. If the distance reduced to 1/4 डिस्टन्स जे आहे R2 जे आहे ते डिस्टन्स रिड्यूस केले R/4 केले. कळालंय कुठला फॉर्म्युला वापरणार आहे. T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³ राईट. सो तुम्हाला विचारलंय की हाऊ मेनी डेज इट विल टेक टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन. सो दिस इज T2/T1 इज इक्वल टू R2/R1 रेज टू 3/2.
Substitute the value of R2 as R1 by 4. Standard calculations, right? Okay, answer. Yes. कळतंय? सो प्रोपोर्शनलिटी क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, बघितलं समजायला हवं. सो जानेवारी 2024ला जर तुम्ही असता तर तुम्हाला 4 मार्क तरी मिळाले असते. ओम आणि आदित्य आले सगळ्यांनी कॅल्क्युलेशन. आन्सर आला सगळ्यांचा. T2 इज इक्वल टू 200 टाइम्स 1/4 रेस्ट टू 3/2. तो 200/8 ना. पंचवीस 8,200. आन्सर इज ए. नेक्स्ट वन. The gravitational potential at a point above the surface of Earth is minus 5.12 into 10⁻⁷ joule per kg. The acceleration due to gravity at that point is 6.4. Okay. Assume that the mean radius of Earth to be 6,400 km. The height of this point above Earth's surface is. Height विचारलेली आहे. Gravitational potential दिलेला आहे तुम्हाला. Gravitational potential, acceleration due to gravity दिलेला आहे. आणि मीन रेडियस सांगितली. कसं सॉल्व करणार आहे बघा. ट्राय करा. पोटेन्शियलचा फॉर्म्युला टाकायचा आहे. पोटेन्शियलची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी तुम्हाला. मला वाटतं ए याचा राईट. आलं कुणाचा आन्सर. पोटेन्शियलचा फॉर्म्युला. पोटेन्शियल म्हणजे व्ही जो आपण फॉर्म्युला बघितला -GM/R आणि स्मॉल जी च्या भाषेमध्ये दिलेला आहे. दिस इज मायनस. आता इथं कॅपिटल आर मध्ये चाललंय ना सर. ऑन द सरफेस ऑफ ओके अबाव मायनस करेक्ट. सो व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. जी ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. कॅपिटल स्मॉल आर मधल्या आर ची व्हॅल्यू माहिती आहे. एच ची व्हॅल्यू विचारली आहे. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज. सो दिस इज -5.12 into 10⁻⁷ is equal to -6.4 times 6,400 into 10⁻³ plus h. हे असं फॉर्म्युलेशन होणार आहे. आता हे असले कॅल्क्युलेशन जमा आहेत. 6.4 आणि 512 मध्ये काय रिलेशन आहे. 64 8 512 8 चौक 32 8 चौक 48 आणि 3. सो 0.8 मायनस साईन गेला. सो एच ची व्हॅल्यू काय येते तुमची बघा. यातले 10⁻³ बाहेर काढतो मी. सो दिस इज 8,000 मायनस 6,400. हे कॅल्क्युलेशन ज्याला जमलं त्याला सगळं जमलं. दिस इज 600 किलोमीटर मध्ये दिलंय का. आनंद आहे. Check out the calculations. Done? चलो नेक्स्ट वन. चलो फोकस सगळ्यांनी पुढे या. एस्केप वेलोसिटी ऑफ अ बॉडी
फ्रॉम अर्थ इज 11.2 किलोमीटर पर सेकंड इफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी 1/3 ऑफ द रेडियस ऑफ अर्थ, मास बी 1/6 that of earth, escape velocity from the planet. So planet is, आता escape velocity चा चेंज विचारलेला आहे, राइट. escape velocity चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2gm/r, राइट. एव्हरीथिंग इज गिवन. सो आता प्रोपोर्शनॅलिटी मध्ये तुम्हाला विचारलेला आहे v2 विचारलेला आहे प्लॅनेटचा. दिस इज v1 अंडर रूट ऑफ g तर सोडूनच द्या, अंडर रूट ऑफ v2 असणार आहे तुमचा किती आहे याच्यामध्ये, मास किती टाइम केलं यांनी, चीला आहे असेल लिहितो, मास किती टाइम केलंय 1/6. सो दिस इज m/6 मल्टिप्लाइड बाय 2 होल डिवाइडेड बाय r किती केलाय 1/3 ऑफ रेडियस, सो r/3 होल डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 2gm/r. सो कॅन्सलेशन पार्ट काय काय तुमचा, 2 कॅन्सल आहे, g कॅन्सल आहे, m कॅन्सल आहे, r कॅन्सल आहे. बघा काय काय होतंय. So V2 is equal to V1 times 1/√2. बरोबर ना. बरोबर. सो V1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 11.2 डिवाइड बाय √2. √2 ची व्हॅल्यू काय असते 1.414. सो दिस इज 11.2 डिवाइड बाय 1.4 घ्या, भाग घालवा, 14 असेल ना, 14 पारदर्श, हां तेच की 14 पारदर्श 0.7.9. इफ यू सबस्टिट्यूट दिस इज 8, सो अप्रॉक्सिमेटली 8 which gives us 7.9 if you consider that 1.414. राइट. कुणीही 1.414 कन्सिडर करायचं नाही फर्स्ट ऑफ ऑल, दॅट इज अ ट्रॅप, राईट. 1.4 न 14नच भाग घालवायचा. 1.414 न तुम्हाला सेम आन्सर काढायला तर अजून 2 मिनिट लागतील. क्लिअर आहे. नेक्स्ट वन. आता 2024 कडे आलोय मला वाटतं, 25चे क्वेश्चन संपले. सो 4 आयडेंटिकल पार्टिकल्स ऑफ मास m आर केप्ट ॲट 4. वा. आता बघा कॉर्नरचा क्वेश्चन जो होता की त्याचं जे ओरिएंटेशन आहे तसं दिलेलं आहे तुम्हाला. 4 आयडेंटिकल पार्टिकल्स ऑफ मास m आर केप्ट ॲट द 4 कॉर्नर्स ऑफ अ स्क्वेअर. अच्छा, मी हे डिस्कस केलं मला वाटतं. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड ऑन वन ऑफ द मासेस बाय द अदर मासेस इज समथिंग, द लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेअर इज. लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेअर विचारलेली आहे, राईट. आता याच्यामध्ये डायग्राम महत्वाचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळे मासेस सांगितलेले आहेत. सो इथं एक मास आहे, इथं एक मास आहे, इथं एक मास आहे, इथं एक मास आहे, बरोबर. यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इकडे खेचला जातोय, हा इकडे खेचला जातो. या मासला आपण टार्गेट करूयात, ओके. आणि हे मास जे आहे ते इकडे खेचले जाते. क्लिअर. सो आता याचा फोर्स काढावा लागेल, याचा फोर्स काढावा लागेल, बरोबर. आणि याचा फोर्स काढावा लागेल. आता डिस्टन्स सगळ्यांचा आधी आपण हे करूयात. तर याच्यामध्ये डिस्टन्ससाठी आपण काय मानलं, त्याला ए मानूयात का, साईडला ए मानूयात. डायगोनल काय झाला याचा, स्क्वेअर आहे म्हटलं तर √2a. इव्हेंच्युअली पायथागोरस आहे, बरोबर. हे स्क्वेअर प्लस हे स्क्वेअर मग स्क्वेअर रूट येतं, मग त्याचा √2 येतो. सो दिस इज √2a. डिस्टन्स सगळ्यांचं कळालं. सो जो फॉर्म्युला आहे आपला फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा विच इज gm1 m2 डिवाइड बाय r², ते r सगळ्यांना माहिती आहेत. इकडं a आहे, इकडं a आहे आणि इकडं √2 आहे, बरोबर. आता इथं फाईट महत्वाची ही आहे की तुम्हाला जो पहिला पार्टिकल आहे, लेट अस नेम दिस पार्टिकल्स. फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल. सो फर्स्ट पार्टिकल आणि थर्ड पार्टिकलचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेम असणार आहे, डायरेक्शन मात्र वेगळी आहे. एक एक्स डायरेक्शन नाही, एक वाय डायरेक्शन नाही, बरोबर. तिसऱ्याचं तोंड तिसरीकडेच आहे, डायगोनल आहे, बरोबर. तुम्हाला नेट फोर्स काढण्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा 1 पार्टिकल आणि थर्ड पार्टिकलचा रिझल्टंट घ्यावा लागेल, विच विल बी इन द डायरेक्शन ऑफ 2 अँड देन यू कॅन ॲड इट अप. क्लिअर आहे सगळ्यांना प्रोसिजर काय आहे ते. सो आता पहिल्यांदा पहिला फोर्स काढूया आपण, F1 फोर्स. सो F1 फोर्स काय आला तुमचा, gm². आयडेंटिकल मासेस आहेत ना, m1 m2 सेमच आहे, m. डिस्टन्स काय दिलंय तुम्हाला, a², बरोबर. हा झाला तुमचा एक्सच्या डायरेक्शनचा फोर्स आहे. तसं आपण F3 काढूयात, वायच्या डायरेक्शनमध्ये जो आहे तो पण सेम असणार आहे, gm²/a². या दोन्हीचा रिझल्टंट काय असणार आहे, सो रिझल्टंट विल बी Fr म्हणूयात त्याला आपण, √4
फर्स्ट स्क्वेअर सेकंड स्क्वेअर सगळ्यांचा स्क्वेअर करून ॲड करायचं आहे. सो जी एम स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस जी एम स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअरचे ॲडिशन. राईट, स्ट्रेट ॲडिशन आहे 2 आहे.